श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दत्त जन्मकथा मराठीत नक्की ऐका. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गुरुदेव दत्तात्रयांची जन्मकथा. या अध्यायाच्या पठनाने विवेक, ध्येय आदी सद्गुण वाढतात. दत्तगुरूंची कृपा होते. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणांनी उत्पन्न झालेला. तर ब्रह्मा, त्याला ब्रह्मांड असंही म्हणतात. त्याची दोन शकले झाली. एक म्हणजे आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत अशी रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र म्हणजेच सप्तर्षी हे निर्माण केले गेले. अनुसूया ही अत्री ऋषींची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते. ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. आणि त्यानंतर इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनसूया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ते आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले आणि त्यावेळी अत्री ऋषी हे अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेले आहोत. तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. अनुसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाही तर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयेने त्यांना आश्रमात नेलं. त्यांना पाटावर बसवलं. पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसूयेच्या लक्षात आले. अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे. मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे. मीच त्याचे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली आणि तेथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी हे लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. ते भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसूया अचंबित झाली आणि मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पाणा फुटला आणि तिने ऐकलेला एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. ती त्रिदेवांची माता झाली. तिने तिघांना न्हाऊ माखू घातलं आणि पाळण्यात घालून निजवलं. मध्यान्हसमयी अत्री आश्रमातून परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं.
अनसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रीने अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली आणि बालक रूपातील त्रिदेवांना वंदन केलं. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रगट झाले. त्यांनी अत्री व अनसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितलं. अत्रींनी अनसूयेशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा ते तथास्तु असं म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र हे मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन, शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईन, पृथ्वीसीत वनस्पतीचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुझी सेवा करील. अनसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्तरूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनसूयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोगाला म्हणाला, हे मुने, आता मला दत्तात्रयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. हे जाणून घेऊ आपण पुढील अध्यायामध्ये. दत्त महाराजांची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. दत्त महाराजांची ही कथा श्रवण केल्याबद्दल, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.